अक्षय तृतीयेवर तुम्ही दान करू शकता अशा 10 गोष्टी. अक्षय तृतीयेला संपन्नता आणि कल्याणासाठी सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान अशा वस्तू नक्की खरेदी कराव्यात. एका ब्राह्मणाला सुपारी व पाणी दान केल्याने तुमच्याकडे सुख समृद्धी कायम टिकून राहते. गरीब व्यक्तींना पलंग दान केल्याने आपल्या जीवनातील दीर्घकालीन समृद्धी आणि आनंद यशप्राप्ती होत असते. एखाद्या गरजू व्यक्तींना कपडे जर तुम्ही नवीन दिले तर लाभत असते. हा जो दिवस आहे अक्षय तृतीया हा माता लक्ष्मी त्याचबरोबर श्री हरी विष्णू व त्यांचा अवतार 6वा अवतार म्हणून म्हटले गेलेला आहे परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यापेक्षा सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू म्हणजे मीठ असेल, महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे मीठ असेल, झाडू आहे किंवा मंगल कलश, चांदीचा सिक्का असेल, चांदीची वस्तू असेल किंवा मंगल कलश चांदीचा असेल, गोमूत्र चक्र किंवा 5 कवड्या आहेत पिवळ्या रंगाच्या, ह्या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. अपघाताचा धोका टाळण्यासाठी गरीब व्यक्तींना चंदन नक्की दान करावे. नारळ अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्राह्मणांना नारळ दान केल्याने तुमच्या पूर्वजांना त्यांच्या नकळत कळत झालेले पाप जे आहेत पूर्वीचे पापापासून जी मुक्त केले जाऊ शकते. या दिवशी आपल्या मुलांना ताक दान करण्यास सांगावे, कारण तुमची मुले जर शैक्षणिकदृष्ट्या कमजोर असेल, यशस्वी होत असेल किंवा नसेल तर दान नक्की करावे. उदाकुंभ दानम, त्याचे लग्न कार्य झालेले नाही, ज्यांना मुले संतान प्राप्त होत नाही त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे दान मानले जाते. त्यामध्ये पाणी, कापूर, केशर, तुळशीचे पाने किंवा झाड आणि सुपारी ठेवली जाते. चप्पल अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तींना चप्पल दान केली तर ज्याला चप्पल नाही त्याला दान नक्की करावे. यामुळे मृत्यूनंतर नरकात जावे लागत नाही, त्यांना स्वर्गप्राप्ती होत असते. कुमकुम, आपण गरजू व्यक्तींना कुमकुम स्त्रियांना दान केल्यास पतीला दीर्घ आयुष्य प्राप्ती होत असते आणि तुमची जी घरामध्ये भरभराट होत असते. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आवर्जून ही वस्तू जर तुम्ही एखाद्या स्त्रियांना दान केली तर तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. दही तांदूळ एखाद्याला दही भात याचं दान केल्याने जीवनामध्ये नकारात्मकपासून मुक्तता मिळत असते आणि तुमचे जे ध्येय आहे त्यामध्ये साध्य करू शकता. अक्षय तृतीया हा एक लोकप्रिय सण आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे. योग्य मार्गाने साजरा केल्यास आपल्या जीवनात धन आनंद मिळू शकतो. म्हणून महत्त्वाची पूजा करून गरजू व्यक्तींना दानधर्म नक्की करावा, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होत असते. म्हणून तुम्ही या दिवशी जेवढे दानधर्म करता येईल तेवढे दानधर्म नक्की करावे. आणि एखादा गरीब व्यक्ती जर पाणी पिण्यासाठी दारात येत असेल तर आवर्जून पाणी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दान नक्की करावे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.